मित्रहो नमस्कार. मी घाडगे गणेश लोहचंद आपल्यासमोर विषय मांडतोय शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना. गेल्या काही महिन्यापूर्वी देशातल्या शेतकऱ्यांवर कोरडा दुष्काळ पडला आणि पाण्याविना शेतकऱ्यांची उभी पिकं जळून गेली. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये शेतकऱ्याला अतिवृष्टीला सामोरे जावं लागलं आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. पण या दोन्ही दुष्काळामध्ये शेतकरी कसा जगवावा याचं प्रातिनिधिक स्वरूप सरकारकडे नव्हतं. सरकारकडे कोणतंही नियोजन नव्हतं. म्हणजे त्याच वेळेस शेतकऱ्याला तिसऱ्या दुष्काळाला सामोरे जावं लागलं, तो म्हणजे सरकारी नियोजनाचा दुष्काळ. सर, मुळात शेतकऱ्यांच्या दुःखाचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस मी शोधायला लागतो ना, त्यावेळेस मला कळतं की आमच्या देशातले सगळे नेते ही शेतकऱ्यांची सेवा करताना मला दिसतात, पण शेतकऱ्यांसाठी परिवर्तन करत नाहीत. कारण सेवा आणि परिवर्तन याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. सेवा ही तात्पुरती असते, थोड्या वेळापुरती असते, आणि परिवर्तन दीर्घकाळ टिकत असतं, कायमस्वरूपी असतं. म्हणजे काय तर एखाद्या भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण भारतातल्या नागरिकांना मुळात भीक मागण्याची वेळच नाही येऊ देणं हे परिवर्तन झालं. तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता ही सेवा झाली, पण भारतातल्या शेतकऱ्यांवर कर्ज मागण्याची मुळात वेळच नाही येऊ देणं हे परिवर्तन झालं. एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर तुम्ही त्याला पॅकेज जाहीर करता ही सेवा झाली, पण भारतातल्या शेतकऱ्यांवर मुळात आत्महत्या करण्याची वेळच नाही येऊ देणं हे परिवर्तन झालं. असा परिवर्तन करणारा एक सुद्धा नेता मला देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये दिसत नाही. मुळात शेतकऱ्यांच्या दुःखाचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय असेल तर हे कारण आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी कांद्याचा भाव वाढला, हाच मुद्दा प्रसार माध्यमांनी उचलला आणि आंदोलनकर्ते रस्त्यावरती आले. म्हणजे कांद्याचा भाव वाढलेला प्रसार माध्यमांना दिसला, आंदोलनकर्त्यांना दिसला, पण त्याच वेळेस पूर्वीच्या काळी 200 रुपयाला मिळणारी युरियाची पिशवी आज 1000 रुपयाला मिळायला लागली, हे आंदोलनकर्त्यांना का दिसलं नाही? पूर्वीच्या काळामध्ये 100 रुपयामध्ये दिवसभर रानामध्ये राबणारा मजूर आज दिवसाला 400 रुपये घ्यायला लागला, हे आंदोलनकर्त्यांना का दिसलं नाही? म्हणजे एकीकडे वस्तूच्या उत्पादनाचा खर्च वाढत गेला, पण दुसरीकडे शेतीच्या मालाला मिळणारा दर हा मात्र कमी कमी होत गेला. शेतकरी हा जगातला एकमेव वर्ग असा आहे ज्या वर्गाला स्वतः उत्पादित केलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. कुंभार असतो, मातीचं मडकं तयार करतो, मातीच्या मडक्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या कुंभाराला असतो. बांबूची टोपली तयार करणाऱ्या कारागिराला बांबूच्या टोपलीचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो. पण एकरी हजारो लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्याच ऊसाचा कांद्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. शेतकऱ्याच्या ऊसाचा कांद्याचा भाव हे सरकार, व्यापारी, भांडवलदार ठरवतात. हे सरकार, व्यापारी, भांडवलदार काय करतात तर शेतकऱ्याच्या उत्पादनाचाही खर्च निघणार नाही एवढा छोटा भाव शेतकऱ्यांच्या हातामध्ये देतात. त्यामुळे राजू शेट्टी सारख्या माणसाला ऊसाच्या भाववाढीसाठी आंदोलन करावं लागतं. विदर्भामध्ये पाशा पटेल यांना कांद्याच्या भाववाढीसाठी आंदोलन करावं लागतं, तर मराठवाड्यामध्ये बच्चू कडू यांना कापसाच्या भाववाढीसाठी आंदोलन करावं लागतं. खरं तर देवांच्या साडीचं वजन किती, देवांच्या साडीची लांबी किती, देवांच्या साडीची रुंदी किती? सर, एवढीशी देवांची साडी, मग एवढीशा देवांच्या साडीला जर 3000 रुपयाचा भाव मिळत असेल तर माझ्या शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या 1000 किलो ऊसाला 3000 रुपयाचा भाव कधीच का मिळत नाही, हा माझ्या मनातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. एकीकडे आमच्या सरकारला पंचतारांकित हॉटेलसाठी, मॉलसाठी 24 तास वीज देता येते, पण शेतकऱ्याला मात्र 24 तास वीज देता येत नाही. 24 तासांपैकी 18 तास वीज गायब असते, उरलेली 2-3 तास वीज रात्रीची दिली जाते. म्हणजे संबंध भारत देश सुखामध्ये झोपलेला असताना माझा शेतकरी मात्र रात्रीच्या शेतामध्ये काबाड कष्ट करताना दिसून येतो. तर सर, दुसरीकडे याच उन्हाळ्यामध्ये एकीकडे जालन्यातल्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याचा थेंबही नव्हता, पण त्याच वेळेस हेच पाणी औरंगाबादच्या दारूच्या कारखान्यामध्ये धो वाहत होतं आणि 1 लिटर दारू तयार करायला 400 लिटर पाणी वाया जात होतं. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांसाठी पिण्याचं पाणीही नाही, पण त्याच वेळेस औरंगाबाद नावाचं शहर दारूची राजधानी होत होतं. तर तिसरीकडे स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या बावळातल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्यात आल्या, शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. खरं तर पवना धरणामध्ये जमीन सामान्य शेतकऱ्यांची गेली, कष्टकऱ्यांची गेली, पण पाणी मात्र पिंपरी चिंचवडला पळवलं, पाणी पुणेकरांनी पळवलं. पुण्याच्या घराघरामध्ये पाण्याचे नळ काढण्यात आले. मला असं वाटतं या नळाला फक्त पवना धरणाचं पाणीच येत नाही, तर पवना धरणामध्ये विस्थापित झालेल्या सामान्य शेतकऱ्यांचे अश्रू सुद्धा या नळाला येत असतात. आज महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय तर आज महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या उद्योजकांसाठी आहे मोठमोठी संधी, पण जरा कुठं कांद्याचा भाव वाढलं की घातली जाते निर्यात बंदी. आज मोठमोठ्या उद्योजकांसाठी केला जातो आटापिटा, पण जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र सोसतोय दुष्काळामध्ये तोटा, दुष्काळामध्ये सोटा. तर मुळात मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकीकडे MBBS झालेला मुलगा हा भविष्यात डॉक्टर होतो,
एकीकडे विधी महाविद्यालयातून पास झालेला मुलगा भविष्यात वकील होतो, पण MSc अग्री झालेला मुलगा हा भविष्यात शेतकरी कधीच होत नाही. आज जरी मी शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारला की बाळा तुला काय व्हायचंय, त्यावेळेस शेतकऱ्याचा मुलगा सांगत असतो मला डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. पण एक सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा छाती ठोकपणे सांगत नाही की मला शेतकरी व्हायचंय. कारण याच शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी म्हणून जगणाऱ्या त्याच्या बापाचं होणारं हाल हे उघड्या डोळ्यानं बघितलेलं असतं. त्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा आता शेती करायला तयार नाही आणि मुलीचा बाप सुद्धा शेतकऱ्याला मुलगी द्यायला धजवत नाही. ही जर परिस्थिती अशीच चालू राहिली तर भविष्यामध्ये एक होता शेतकरी असं म्हणण्याची वेळ आमच्यावरती येईल. आमच्याकडे कपाट भरून पैसे मिळतील हो, पण चिमुटभर पीठ मिळणार नाही, की मुठभर धान्य मिळणार नाही. थोडक्यात काय तर सरकारपासून सावकारापर्यंत, सावकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, व्यापाऱ्यापासून आडत्यापर्यंत आणि आडत्यापासून ते मुलीच्या बापापर्यंत त्या सगळ्यांच्या जाचाला शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ही 32 दातांच्या जाचामध्ये आयुष्यभर अंग चोरून बसणाऱ्या जिभेसारखी झालेली आहे. शत पिकवतो सोन्यावाणी तरी सुद्धा माझ्याच डोळ्यामध्ये पाणी असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलेली आहे. या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या कधी केल्या आणि हा महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी कधी होऊन गेला हे आम्हाला कळायला सुद्धा नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यानं शेवटची इच्छा नावाची एक कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये आत्महत्या करणारा शेतकरी म्हणतो की जेव्हा मी मरून जाईन तेव्हा मला गोळीच जाळू नका, आयुष्यभर जळतोच आहे, पुन्हा चटके देऊ नका. जेव्हा मी मरून जाईल तेव्हा माझ्या देहावरती फुले वाहू नका, माझ्या वेदनेचा दाह फुलांच्या सुगंधामध्ये दडवू नका. जेव्हा मी मरून जाईल तेव्हा माझ्या देहाच्या मातीला शेवटचा नमस्कार कधीच करू नका, कारण आयुष्यभर तुम्हीच मला पायाखाली तुडवलं. आता पुन्हा पाया पडू नका, आता पुन्हा पाया पडू नका. जाताना या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी फक्त एवढंच म्हणतो की तू जेव्हा झाडाला फाशी घेऊन मरत होता तेव्हा तुझाच गोतवळा फक्त आक्रोशानं रडत होता. तुझ्या संसाराचा गाडा काळ्या मातीमध्ये रुतत होता, सावकाराचा फास तुझ्याच गळ्याला आवळत होता. दुष्काळात रस्त्यावरती तूच खडी फोडत होता आणि त्याच रस्त्यानं नेता मतांसाठी धावत होता. गेली कित्येक वर्ष तू हे उघड्या डोळ्यानं बघत होता. स्वतंत्रच्या 50 गाठी तुझ्याच धोत्राला तू मारत होता. निसर्गाच्या लहरी पुढं आयुष्य तुझं झुलत होतं. नेत्यांच्या आश्वासनांनी मानगुट तुझं हालत होतं. मन तुझं नेत्यांमध्ये गुंतलं, इथंच सगळं गणित चुकलं. मुद्दला पुढे व्याज फुगलं, भरता भरता थकून गेला आणि इथंच बळीराजाचा बळी गेला, इथंच बळीराजाचा बळी गेला. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी सेवा करणारे नाही तर शेतकऱ्यांसाठी परिवर्तन करणारे हजारो नेते तयार होतील आणि हे राज्य पुन्हा एकदा बळीचं राज्य होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. विचारांचे हे फटाके, ज्ञानाची मांदियाळी इथं संपवतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.